गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज जी आपली कंबाईंड पूर्व परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल या दोन विषयांचे संभाव्य उत्तर नेमके काय असू शकतात याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करायची आहे इतिहासाने आणि त्यानंतर भूगोलने. सो आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण बी सेट बघत आहोत आणि या बी सेटनुसार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आपले संभाव्य जे उत्तर आहेत ते. ठीक आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला जो विचारलेला आहे तो योग्य जोड्या लावा. यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंछाराम, त्याचप्रमाणे दादोबा पांडुरंग, अॅनी बेझंट, केशवचंद्र सेन आणि त्यांनी स्थापन केलेल्या काही संघटना याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जर आपण उत्तराचा विचार करायला गेलो तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलेलं होतं तर यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे शुद्धीकरण आंदोलन. त्यांची शुद्धीकरण चळवळ हे आपण समाज सुधारकांमध्ये शिकलेलो होतो. त्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर, बीडमधलं परळी नावाचं एक गाव, त्या गावामध्ये असणारे हे लोक, त्यामुळे आपण त्यांना परळीकर असं नाव म्हणलं किंवा नाव दिलेलं आहे. यांचं शुद्धीकरण त्यांनी केलेलं होतं. ख्रिस्ती धर्मातून त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलेलं होतं. म्हणून आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबतीत दोन हे अत्यंत महत्वाचं हे उत्तर बघायला मिळतं. दुर्गाराम मंछाराम दवे, बघा दुर्गाराम मंछाराम दवे, त्याचप्रमाणे दादोबा पांडुरंग तरखडकर, हे दोघंही ज्या वेळेला सुरतमध्ये होते त्यावेळेला सुरतमध्ये असताना त्यांनी एक धर्म सुधारणा चळवळ निर्माण केली होती ज्याला आपण नाव दिलेले मानव धर्म सभा. यानुसार आपल्याला याचं उत्तर बघायला मिळतं काय तर एक. सो लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर हे दोन उत्तर बघितले, जनरली हे दोन आपल्याला प्रत्येकाला माहित असतात, हे दोन जर आपण बघितले तर आपल्याला उत्तर बघायला मिळतंय का तर लक्षात घ्या. एकचं काय आहे, दोन आहे, एकचं दोन कुठे आहे, विषय संपला. बघा आपल्या इथंच उत्तर निघालेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एकचं 2, त्यानंतर 2चं 1, त्यानंतर 3 म्हणजे अॅनी बेझंटच्या बाबतीतलं काय आहे, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. केशवचंद्र सेन यांच्या बाबतीतलं काय आहे तर त्यांच्या बाबतीतलं आहे नॉर्मल स्कूल अँड व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना. सो प्रश्न क्रमांक 26 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. पुढचा आपला प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर यांच्या बाबतीत कोणते वृत्तपत्र हे संबंधित आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला इथं खूप महत्वाचा मुद्दा विचारलेला आहे, संबंधित वृत्तपत्र. आपल्याला कुठल्याही प्रकारे इथं विचारलेलं नाहीये की वृत्तपत्र त्यांचे संपादक कोण. ओके, म्हणजे हा एक व्यक्ती आहे गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांनी संपादित केलेली वृत्तपत्र कोणते असं आपल्याला बिलकुल विचारलेलं नाहीये. आपल्याला विचारलेले संबंधित वृत्तपत्र, आणि संबंधित वृत्तपत्रांमध्ये आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे केसरी मराठा आहे, सुधारक आहे, वऱ्हाड समाचार सुद्धा आहे. कारण ज्या वेळेला गोपाळ गणेश आगरकर हे अकोल्यामध्ये होते त्यावेळेला अकोल्यामध्ये चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना काही प्रमाणामध्ये पैसे कमवणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला त्यांनी वऱ्हाड समाचार नावाचं जे काही पत्र होतं किंवा एक त्यावेळेला वृत्तपत्र निघत होतं त्यात त्यांनी काही प्रमाणात लेख लिहिलेले होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ते वृत्तपत्र होतं. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांनी स्वतः ते वृत्तपत्र काढलेलं नव्हतं, मात्र त्यांच्याशी संबंधित ते वृत्तपत्र होतं. याचा आपण जर विचार केला तर नक्कीच आपल्याला कळतं की वऱ्हाड समाचार हे देखील काय संबंधित. म्हणून ए, बी आणि सी. आता पर्यायात जर आपण गेलो तर पर्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं, बघा इथं AC, ABC, ABD, BCD, याचा अर्थ उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 A, B आणि C. केसरी मराठा, वऱ्हाड समाचार आणि सुधारक हे तीनही वृत्तपत्र ज्यांच्या संबंधामध्ये कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर. सो प्रश्न क्रमांक 27 पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेले खाली दिले जे विधान आहेत ते विधान नेमके कोणाचे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांप्रदायिकतावाद हा भारतात खूप मोठ्या प्रमाणात होता आणि इतिहासामध्ये ब्रिटिशांनी त्याच गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घेतला. मग याच सांप्रदायिक वादावरती वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य केलेले आहेत. ते भाष्य नेमके कोणते आणि ते भाष्य कुणी केलेले आहेत याबद्दल आपल्याला इथं विचारलेलं आहे. सो लक्षात घ्या, आपल्याला हे 4 विधानं दिलेली आहेत. या 4 विधानांचं नेमकं ते कोणाचं. सो लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं जर विधान आपण बघितलं, हिंदू मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत. काय विचारलंय बघा मित्रांनो, लक्षात घ्या. आपण जर प्रश्न बघितला तर आपल्याला असं दिसतं की हिंदू मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत. हे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं विधान. आणि सगळ्यात शेवटचं विधान आहे की भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत हा देश आहे. बघा या 2 विधानांवरून आपल्याला उत्तर 100% येणार आहे. लक्षात घ्या,
हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत, असं म्हणणं कोणाचं होतं? असं म्हणणं होतं सर सय्यद अहमद खान यांचं. आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश, असं विधान होतं विनायक दामोदर सावरकर यांचं. सावरकरांचं नेहमी म्हणणं असायचं की जो व्यक्ती मातृ आणि पितृभूमी, भारत देशाला स्वतःची मातृ आणि पितृभूमी मानतो, तो प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे, अशा पद्धतीचं त्यांचं एक वाक्य होतं. आणि म्हणून हे वाक्य सावरकरांशी निगडीत आहे. आणि पहिलं वाक्य जे आहे ते हिंदू मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत, हे म्हणणं होतं सर सय्यद अहमद खान यांचं. सर सय्यद अहमद खान म्हणजे मुस्लिम समाजामधला भारतातला पहिला उच्च शिक्षित व्यक्ती. 1857च्या उठावादरम्यान ते अधिकारी म्हणून काम करत होते आणि कालांतराने कुठं ना कुठेतरी मुस्लिमांच्या फायद्यासाठी, मुस्लिमांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी काम करणारं हे एक व्यक्तिमत्व. आणि म्हणून त्यांनी त्याच वेळेला स्टेटमेंट केलं होतं की ही दोन्ही काय आहेत तर एक राष्ट्र आहेत आणि ती एकमेकांची विरोधी राष्ट्र आहेत, ती एकत्र राहू शकत नाहीत, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. बाकी फोडा झोडा हे जे काही तत्व आहे ते तत्वज्ञान प्राचार्य बेक यांचं होतं. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे, हे देखील कोणाचं वाक्य होतं? तर मोहम्मद अली जिना यांचं. सो प्रश्न क्रमांक 28 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, एक अत्यंत सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला की आपल्याला काँग्रेसचे अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष. खूप सोपं विचारलंय, यात जास्त काही डोकं लावण्याचं काम नाहीये, कारण पहिले 5 अधिवेशन जसे आहेत तसे आपल्याला विचारलेले आहेत. पहिला आहे 1885, 86, 87 आणि 88. सो लक्षात घ्या, पहिलं अधिवेशन आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे अध्यक्ष कोण आहेत? उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन अध्यक्ष आहेत दादाभाई नौरोजी. तिसरं अधिवेशन अध्यक्ष आहेत बद्रुद्दीन तय्यबजी. आणि चौथं अधिवेशन काँग्रेसचे जॉर्ज युल. आपल्याला माहिती या अधिवेशनाच्या दरम्यान आपल्याला कुठल्याही प्रकारे जागा मिळत नव्हती. तिसऱ्या अधिवेशनाच्या दरम्यान मुस्लिम लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी एक मुस्लिम व्यक्ती बद्रुद्दीन तय्यबजी यांना आपण अध्यक्षपद दिलेलं होतं. दुसरं अधिवेशन हे खास कलकत्त्यात झालं होतं आणि कलकत्त्यामध्ये असणारे जे लॉर्ड डफरिन होते त्यावेळेसचे आपले व्हाईसरॉय, त्यांनी खास गार्डन पार्टी दिलेली होती. आणि हे पहिलं अधिवेशन जे पुण्याला होणार होतं, परंतु झालं कुठं? तर मुंबईला. सो या पद्धतीने आपण जर बघितलं तर ह्याचे जे उत्तर, या उत्तरांमध्ये लक्षात घ्या मित्रांनो की डीचं 1 आहे. ओके, डीचं 1 आहे. याच्यावरून जर आपण बघितलं तर डीचं 1 याच्यावरून आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक किती? 2. माझ्या मते यावेळेला आयोगाला 2 पर्याय क्रमांक खूप जास्त आवडलेला दिसतो इतिहासामध्ये. आणि म्हणून जनरली जवळपास आपण आतापर्यंत बघितलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं पर्याय क्रमांक 2च आहेत. सो लक्षात घ्या, आपण हा जर प्रश्न बघितला, प्रश्न क्रमांक कितवा? प्रश्न क्रमांक 29वा. उत्तर आहे पुन्हा एकदा पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2. पुन्हा पुढचा प्रश्न आपण बघूया आता. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सार्वजनिक बांधकाम खातं लॉर्ड डलहौसी यांच्या काळात निर्माण झालं. आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, हे सगळ्यात महत्वाचं आणि आपल्याला प्रत्येकाला अभ्यासामध्ये असलेला मुद्दा. PWD म्हणजेच काय? तर सार्वजनिक बांधकाम खातं जे अत्यंत महत्वाचं खातं असतं, राज्य सरकारकडे असतं, ते खातं निर्माण करण्याचं काम त्या काळात पहिल्यांदा कोणी केलं? लॉर्ड डलहौसीनी. लॉर्ड कॉर्नवॉलिस, जॉन शोर यांच्या काळामध्ये रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. थोडीशी संदिग्धता आहे यामध्ये. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ब्रॉडगेज मार्गाचे बांधकाम झालेले होते किंवा ब्रॉडगेज मार्ग बांधण्यात आले होते. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ब्रॉडगेजचा त्या काळात संबंधच नव्हता. ब्रॉडगेज हे आत्ता आपण निर्माण करतोय किंवा आत्ता आपण ते निर्माण केलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याकडे काय होतं तर बाबा नॅनो गेज किंवा तुमचं मीटर गेज, आणि त्यानंतरच्या कालावधीत काय आलेलं होतं तर ब्रॉडगेज. सो ब्रॉडगेज ही संकल्पना आत्ताची आहे, त्या काळातली नव्हती. त्यामुळे हे पूर्णपणे काय आहे? चुकीचं आहे. हे 100% बरोबर आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षांची रस्ता सुधार योजना सादर केली, हे पण 100% बरोबर आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, ए बरोबर आहे, डी बरोबर आहे, मात्र सी चूक आहे. आपण जर बघितलं पर्याय क्रमांक त्याच्यामध्ये सी दिलेला आहे. आता सी कशामध्ये? 4 मध्ये आहे. सो 4 कट, त्यानंतर 3 मध्ये 3 कट, मग उरला 1 आणि 2. लक्षात घ्या मित्रांनो, हे थोडस संदिग्ध अशा प्रकारचं एक प्रश्न आहे आणि त्या कारणामुळे यात जर आपल्याला परफेक्ट उत्तर द्यायचं म्हणलं तर यामध्ये उत्तर साधारणपणे
2 असा पर्याय क्रमांक असू शकतो. यामध्ये सॉरी 2 नाही, हा 2 पर्याय क्रमांक असू शकतो. एकतर 2 किंवा 1. जास्तीत जास्त माझं मत आहे 2च असू शकतो, पण शेवटी माझं मत आणि तुमचं मत इथं उपयोगाचं नाहीये. आपल्याला आयोगाचं मत महत्वाचं आहे. संदिग्धता आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या दोघांपैकी कुठलं तरी एक उत्तर 100% आपल्याकडे असणार आहे. मात्र आपल्याला जास्तीत जास्त कुठलं उत्तर अपेक्षित आहे असं जर विचारलं तर आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 2. सो प्रश्न क्रमांक 30 उत्तर पर्याय क्रमांक 2. स्वतः पुढचा प्रश्न बघा. 1 नोव्हेंबर 1866 ला स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचा नेमका उद्देश काय होता? आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की ईस्ट इंडिया असोसिएशन ही जी काही संघटना आहे ही संघटना लंडनला स्थापन झाली होती आणि ही संघटना राजकीय स्तरावरची संघटना होती. ओके, राजकीय संघटना होती. या कारणामुळे धार्मिक शिक्षण हा मुद्दा 100% चुकीचा आहे. ओके, त्यामुळे जर आपण विचार करायला गेलो तर पर्यायामध्ये डी कुठे दिलेला आहे तर डी इथे दिलेला आहे, कॅन्सल झाला. डी कुठे दिलेला आहे, डी इथे दिलेला आहे, कॅन्सल झाला. मग आता उरलं काय 1 आणि 3. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 यापैकी काहीतरी एक उत्तर असू शकतं. मग यात आपण जर बघितलं स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, लोक शिक्षण, मग यामध्ये जनरली उत्तर आपलं 3 येऊ शकतं. किती येऊ शकतं तर पर्याय क्रमांक 3 फक्त सी म्हणजेच काय लोक शिक्षण. कारण ईस्ट इंडिया असोसिएशनचं काम काय होतं तर ब्रिटन मधल्या लोकांना भारतातली परिस्थिती समजून सांगणं होतं आणि भारतातली परिस्थिती ब्रिटिश मधल्या लोकांना किंवा ब्रिटनच्या लोकांना समजून सांगितली तर ब्रिटन मधले लोक भारतीय प्रश्नासाठी ब्रिटनच्या पार्लमेंट समोर आंदोलन करतील किंवा आमच्या मागण्यांमध्ये ते सहभागी होतील. हा एक महत्वाचा उद्देश होता दादाभाई नौरोजी यांचा ईस्ट इंडिया असोसिएशनच्या स्थापनेमागचा. त्याच्या जर आधारावर आपण विचार केला तर लोक शिक्षण हे उत्तर यामध्ये संभाव्य प्रकारचं असू शकतं. पर्याय क्रमांक 3 म्हणजे लक्षात घ्या आयोग उत्तर देताना तुम्हाला एकतर पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 3 या दोघांपैकी एक देणार आहे, पण त्यातल्या त्यात बेस्ट उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त सी हे असू शकतं. पुढचा प्रश्न आपल्याला 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापन केली किंवा कोणत्या संस्था स्थापनेची तरतूद केली गेली? लक्षात घ्या 1935चा भारत सरकारचा कायदा. फेडरल कोर्ट होतं का तर यस होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यस कायद्यानुसार होतीच. फेडरल रेल्वे ओके, यामध्ये काय हाय कमिशनर पद. मग आता लक्षात घ्या मित्रांनो हाय कमिशनरचं जे पद आहे ते आपल्याला प्रत्येकाला माहिती की 1919च्या कायद्यानुसार लक्षात घ्या 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या कायद्यानुसार आपल्याकडे हाय कमिशनरचं पद आलेलं आहे. त्यामुळे हे इथं पूर्णपणे काय झालेलं आहे चुकलेलं आहे. सो लक्षात घ्या आपल्याला विचारले की कोणत्या संस्था. मग डी कशामध्ये डी यामध्ये आहे याचा अर्थ हा पर्याय रद्द झाला. डी कशामध्ये आहे हा पर्याय रद्द झाला. उरलं काय आता उरलं इथं ए बी सी हा पण पर्याय रद्द. याचा अर्थ पर्याय क्रमांक किती 2. प्रश्न क्रमांक 32 पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा आयोगाने उत्तर काय दिलेले आपल्याला तर 2च उत्तर दिलेलं आहे. सो प्रश्न क्रमांक 32 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा रेल्वे संदर्भातलाच विचारलेला आहे. 1847 मध्ये मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सगळ्यात पहिल्यांदा कुणी केली? ओके, अशी मागणी सगळ्यात पहिल्यांदा कुणी केली? या प्रश्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संदिग्धता आहे. कारण हा प्रश्न जर आपण विचार करायला गेलो तर आयोग नेमकं हा प्रश्न कॅन्सल करेल का तर शक्यता आहे की हा प्रश्न कॅन्सल होण्यासारखीच. कारण या 3 लोकांचा जर विचार आपण केला तर या 3 लोकांचा आणि रेल्वेचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यामुळे रेल्वे आणि हे 3 लोक यांचा कुठंच संबंध येत नाही. पण यस हा जो काही प्रेस्कॉट नावाचा व्यक्ती आहे तर याचा मात्र संबंध 100% रेल्वेशी आहे. कारण ज्या वेळेला आपल्याकडे रेल्वे बोर्डची स्थापना झालेली होती त्यावेळेला यालाच आपण अध्यक्ष केलेलं होतं. आता रेल्वेची सगळ्यात पहिल्यांदा मागणी कुणी केली? आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की रेल्वेची सगळ्यात पहिल्यांदा मागणी केली होती जगन्नाथ शंकर शेठ त्याचप्रमाणे जमशेदजी जिजाभाई बाटलीवाला या 2 लोकांनी केलेली होती. आणि यासाठी या 2 लोकांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आर्थिक भांडवल उभारणीसाठी ब्रिटिशांना मदत देखील केलेली होती. त्यामुळे हे 2 भारतीय लोक त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नावं घेतली गेलेली होती. परंतु
प्रेस्कॉट याचा संबंध जर आपण बघितलं तर तो साधारणपणे 1905 दरम्यान येतो, ज्यावेळेला रेल्वे बोर्डची स्थापना झाली. आता तो मुद्दा पुन्हा या कालावधीमध्ये असेल नसेल माहित नाही, परंतु आयोगाने दिलेले जे काही पर्याय आहेत त्या पर्यायानुसार रेल्वेशी संदर्भित असणारा व्यक्ती कोण आहे, तर हा प्रेस्कॉट आहे. म्हणून आपल्याला इथं हे उत्तर घेणं गरजेचं आहे. पण तरी पण हा संदिग्ध असल्यामुळे यात आयोग प्रश्न म्हणजे एक तर तो चेंज करू शकतो किंवा तो प्रश्न डिलीट करू शकतात, सांगता येत नाही. जे आता फायनल आन्सर येईल त्यावेळेस करायला आपल्याला. पण त्यातल्या त्यात संभाव्य पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक किती? 33. त्यानंतर आपल्याला विचारलेले जोड्या लावा. लक्षात घ्या मित्रांनो, जोड्या लावा विचारलेले आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना आणि त्यांचे जे संस्थापक आहेत त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना, 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, मद्रास लेबर युनियन आणि ऑल ट्रेड युनियन काँग्रेस. सो आता एक गोष्ट लक्षात घ्या, मद्रास लेबर असोसिएशन आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही देखील आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा जर आपण घेतलं तर मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन कोणी केलेली आहे? नारायण मेघाजी लोखंडे. कारण आपल्याला पूर्णपणे गिरणी कामगारांसंदर्भातला जो काही एक महान व्यक्ती किंवा पहिला व्यक्ती जो होता कामगारांच्या कल्याणासाठीचा, तो व्यक्ती कोण? नारायण मेघाजी लोखंडे. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ह्याची स्थापना महात्मा गांधींनी केलेली आहे. ह्याचं कारण काय? कारण आपल्याला माहिती की महात्मा गांधींनी स्थानिक स्तरावर जे 4 उठाव केलेले होते, त्या 4 उठावांमध्ये, उठाव म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया सत्याग्रह केलेले होते. उठाव नाही, उठाव शब्द चुकीचा आला, सत्याग्रह केलेले होते. सत्याग्रहामध्ये फिजी सत्याग्रह होता, त्याचप्रमाणे चंपारण्य सत्याग्रह होता, त्याचप्रमाणे खेडा आणि त्याचप्रमाणे अहमदाबाद. तर हा जो काही अहमदाबादचा सत्याग्रह होता तो होता तिथल्या गिरणी कामगारांसाठी. आणि मग त्या गिरणी कामगारांचा सत्याग्रहाला न्याय देण्यासाठी महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली जी संघटना होती ती अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. त्यानंतर मद्रास लेबर युनियन ही बीपी वाडिया यांची आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920 अत्यंत महत्वाची लाला लजपतराय यांची. त्यामुळे आपण जर इथं उत्तर बघायला गेलो तर बघा, लक्षात घ्या, पर्याय आपण पूर्णपणे वर घेऊया आणि त्यानुसार बघूया, म्हणजे आपल्याला परफेक्ट पर्याय जे आहेत ते कळतील. लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये आपण जर पर्याय बघितले तर बघा, बीचं काय आहे तर बीचं 100% महात्मा गांधी, म्हणजे काय? अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. सो बीचं 3. बीचं 3 आहे का? तर आहे. बीचं 3 कुठं कुठं आहे? सहीकडेच आहे. जाऊ द्या, हा मुद्दा नको घ्यायला. मग आपण कुठला घेऊया? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ओके, आहे का इथं? तर हो आहे. कुठं आहे? 1 नंबरला. सो हा आहे इथं 1 नंबर. मग इथं बीचं किती आहे? महात्मा गांधी 3. त्या कारणामुळे इथं हा पर्याय पण एकदा काय असणार आहे? 2. लक्षात घ्या, 1चं 4, त्यानंतर 2चं 3, त्यानंतर 3चं 2 आणि 4चं 1. सो पर्याय क्रमांक 2. आयोगाचा इतिहासामध्ये आवडणारा पुन्हा एकदा जे उत्तर आहे ते काय? पर्याय क्रमांक 2. आयोगाचा आवडीचा याचा अर्थ या पेपर मधलं म्हणतोय मी, नेहमीच असं असेल असं सांगता येत नाही. कारण आतापर्यंत आपण बघितलेले प्रत्येक प्रश्न जवळपास उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 2. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा विचारलेला. हा प्रश्न खरं तर खूप सोपा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, एक क्रिकेटमध्ये गुगली टाईप एक बॉल असतो बघा. सो या पद्धतीचा एक प्रश्न आहे. इंडिया नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलं? किंवा बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. सो लक्षात जर आपण घेतलं तर इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. आता लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हा जर आपण विचार करायला गेलो तर हा माणूस पूर्णपणे बाजूला होणार, दिनशा वांछा. ओके, यांचा काही संबंध नाही. उरले कोण? 1, 2 आणि 3. आता हे जे 3 व्यक्ती आहेत, या 3 व्यक्तींमधनं पण हा व्यक्ती बाजूला, हा व्यक्ती बाजूला. उरलं कोण? दादाभाई नौरोजी. कारण ज्यांची ईस्ट इंडिया असोसिएशन पण आहे, ते याचे अध्यक्ष पण होते आणि ते बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये देखील सहभागी होते. त्यांना आपण भारताचे पितामह असं म्हणतो. बॉम्बे असोसिएशनच्या वेळेला यांची जी वय आहेत ही वय अत्यंत लहान, म्हणजे अगदी 8-9 वर्ष, फार फार तर 10 वर्ष. या कारणामुळे यांचा बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये कुठेच वाटा नव्हता. यामुळे इथं उत्तर काय आहे? अगदी सोपं, दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 35, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला दादाभाई नौरोजी डॉक्टर भाऊ ताजी लाड यांच्या बाबतीत. डॉक्टर भाऊ ताजी लाड कशा संदर्भातले पुरस्कर्ते होते? तर लक्षात घ्या, डॉक्टर भाऊ ताजी लाड स्त्री वृद्धाश्रम, सामाजिक भेदभाव, ख्रिस्त धर्म आणि विधवा पुनर्विवाह.
तर आपल्याला प्रत्येकालाच माहिती की डॉक्टर भाऊ दाजी लाड हे ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला आपण समाज सुधारकांच्या अभ्यासामध्ये ती गोष्ट बघितलेली होती की ज्यावेळेला डॉक्टर भाऊ दाजी लाड हे लहान एक होते त्यावेळेला मुंबई प्रांतामध्ये एक स्पर्धा भरलेली होती आणि ती स्पर्धा होती कशाची तर पुनर्विवाहाची. विधवा पुनर्विवाह याबाबत तुम्ही काहीतरी निबंध लिहा, लेख लिहा आणि तो लेख लिहिलेला होता कोणी तर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी. यामुळेच आपण म्हणू शकतो की ते कशाचे पुरस्कर्ते आहेत ते विधवा पुनर्विवाहाचे. त्यामुळे पर्याय क्रमांक किती 3. प्रश्न क्रमांक 36 पर्याय क्रमांक 3. पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे संथानांच्या बाबतीतला. मित्रांनो लक्षात घ्या हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याला विचारले संथानांच्या उठावाबाबत चुकीचं विधान कोणतं. खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा एकतर हा प्रश्न का विचारला आपल्याला, संथाच का विचारला आपल्याला, म्हणजे आपण जर लॉजिक लावलं तर आपल्याला एक गोष्ट अशी क्लिअर येते की करंट अफेअर यामध्ये इतिहास विषय असतो का तर हो असतो. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतः आदिवासी समाजातल्या आहेत आणि त्या संथाळ या आदिवासी समाजातले आहेत. या कारणामुळे त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. मग त्यांच्यावर जर प्रश्न येऊ शकतो तर तो आलाच. या आपल्याला कंबाईन मध्ये बघायला मिळाला संथांवरचा प्रश्न. बघा लगेच तोच पॉइंट आपल्याकडे आयोगाने पकडलाय का आपल्याला माहित नाहीये, परंतु राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या समाजाच्या त्या आत्ताच राष्ट्रपती झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपली झालेली परीक्षा आणि त्यात आलेला हा प्रश्न. सो सांगता येत नाही. आपल्याला त्या दृष्टीने पण विचार करायचे जेणेकरून पुढच्या काळात आपले जे काही पेपर होतील त्यावेळेला आपल्याला करंट मधनं काय इतिहासाला येऊ शकतं ह्याचा विचार करताना समजून घ्यायचं की मागच्या पेपरमध्ये काय आलं होतं जसं की आत्ताच्या पेपरमध्ये. लक्षात घ्या संथाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत असं आपल्याला विचारलंय. संथांचा आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे तर चुकीचं आहे हे गोष्ट. संथांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केलेला होता तर ओके हे जे विधान आहे ते बरोबर आहे. संथांचा जो काही पुढारी कानू आहे हा विश्वासघाताने पकडला गेला होता तर हे देखील विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. हा काही विश्वासघाताने पकडला गेलेला नव्हता, त्याला सरळ सरळ काय म्हणून आपण त्याला मारलं गेलेलं होतं ऐन ह्याच्यामध्ये. पूर्णपणे विश्वासघाताने पकडले गेलेले कोण असं जर आपल्याला विचारलं तर जनरली आपण असं म्हणतो की उमाजी नाईक. उमाजी नाईकांना मात्र विश्वासघाताने पकडलेलं होतं, बाकी लोकांना विश्वासघाताने पकडले गेलेलं नव्हतं. ते पकडले गेले आणि त्यांना वीरमरण आलेलं आहे. त्या कारणामुळे आपल्याला हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं बघायला मिळतं. हे विधान जे आहे ते चुकीचं बघायला मिळतं आणि याच्या आधारावरून जर आपण उत्तर दिलं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए आणि सी ही विधानं काय आहेत चुकीची आहेत. लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 37 याचं उत्तर आहे काय पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारलेला मित्रांनो लक्षात घ्या ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश. व्यापारवादी अर्थव्यवस्था खूप महत्वाची एक गोष्ट. थोडक्यात आपण असं विचार करू शकतो की अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र याच्याशी निगडीत असणारा पण इतिहासाचा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता असं आपल्याला विचारलंय. यामध्ये व्यापारी स्पर्धा नको, जास्तीत जास्त नफा, आर्थिक घटकांवर नियंत्रण आणि भारताचा आर्थिक विकास करणे. आता ही तर गोष्ट सगळ्या लहान पोरांना पण आपल्याला कळणार आहे. एकदम लहान लहान पोरं पण सांगतील की अरे भारताचा आर्थिक विकास करणं आणि ते पण ब्रिटिशांचा उद्देश शक्यच नाहीये. या कारणामुळे हा मुद्दा तर पूर्णपणे क्लिअर कट कॅन्सल आहे. बघा डी हा क्लिअर कट कॅन्सल आहे. या कारणामुळे इथं खाली विचारही करायची गरज नाही. खाली जर आपण विधानं बघितलं तर डी कुठं नाहीच आहे. त्यामुळे ह्याचा ऑलरेडीच मुद्दा आयोगाने कट करून टाकलेला आहे. ठीक आहे. आता उरलंय काय व्यापारी स्पर्धा नको, जास्तीत जास्त नफा, आर्थिक घटकांवर नियंत्रण. तसा विचार करायला गेलं तर तीनही बरोबर आहेत. ठीक आहे. व्यापारी स्पर्धा नको, ब्रिटिशांना व्यापारी स्पर्धा नकोच होती ना, म्हणून तर ब्रिटिशांनी पोर्तुगालांना काय केलं पूर्णपणे त्यांच्याबरोबर ते काय जे असेल ते लग्न वगैरे केलं, त्यांना शांत केलं. डचांना एक ती लढाई खेळली कुठली बेदरी नावाची लढाई, बेदरी लढाई किंवा त्याला आपण चिंचुराची लढाई असं म्हणतो, ती लढाई खेळली, त्यांना पूर्णपणे हाकलून दिलं. फ्रेंचांना वॉन दी वॉश म्हणजे इंग्रज फ्रेंच युद्ध, कर्नाटक युद्ध, सगळ्यात शेवटची लढाई वॉन दी वॉश, त्यांनाही पूर्णपणे शांत केलं आणि त्यामुळे त्यांना स्पर्धा कुठल्याच प्रकारची नको होती. त्यामुळे तो मुद्दा यामध्ये येऊ शकतो. जास्तीत जास्त नफा तर ती शेवटी कंपनी आहे आणि कंपनी म्हणूनच आलेले होते, म्हणून नफा हा कंपनीचा जास्तीत जास्त महत्वाचा उद्देश आहेच. दुसरी गोष्ट आर्थिक घटकांवरती देखील नियंत्रण. भारताचे जे काही आर्थिक स्त्रोत आहेत, आर्थिक घटक आहेत त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचे, त्याच्यावरती वर्चस्व गाजवायचं. हे देखील ब्रिटिशांच्या धोरणाचा, व्यापारवादी धोरणाचा एक महत्वाचा उद्देश होता आणि म्हणून आपण जर बघितलं तर ए, बी आणि सी हे तीनही बरोबर आहेत. परंतु आयोगाने देताना आपल्याला कुठल्याही प्रकारे ए, बी, सी आणि ए, बी, सी असे पर्याय दिलेले नाहीयेत. इथं काय दिलेले आपल्याला, इथं दिलेले आपल्याला एकतर बी, सी किंवा
ए बी किंवा फक्त सी किंवा फक्त काय दिलेले बी. मग आता याचा जर आपण विचार करायला गेलो तर याचा उत्तरामध्ये आपल्याला येऊ शकतं की बाबा बी आणि सी आर्थिक घटकांवरती काय करायचं, ब्रिटिशांचं नियंत्रण प्रस्थापित करायचं आणि जास्तीत जास्त नफा कमवायचा. त्यानुसार बी आणि काय सी म्हणजे पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येऊ शकतं. खरं तर ए बी आणि सी तीनही यायला हवेत, परंतु त्या प्रकारचा पर्याय नाहीये, म्हणून संदिग्ध प्रश्न म्हणून पुन्हा एकदा आपण याकडे बघू शकतो आणि आपण उत्तर काय देतो यामध्ये, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38, पर्याय क्रमांक किती, तर 2. बघा आता पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. महाराष्ट्रातली आणि भारतातली जी काही राजकीय सुधारणा चळवळ आहे त्यातला प्रश्न आहे. तो म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या बाबतीत कोण कोण व्यक्ती संबंधित होते. तर हा प्रश्न इतिहासातला एकदम साधा सोपा प्रश्न आहे. यात जास्त म्हणजे तुमचा जर व्यवस्थित अभ्यास असेल तर तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये. 36 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे असतो, परंतु 36 सेकंदांमधल्या अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे आणि तुम्ही उत्तर देणार आहात. ही गोष्ट क्लिअर कट आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोण कोण होतं, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती के टी तेलंगे. म्हणजे बी सी आणि डी आहे का पर्याय तसं कुठं, बी सी आणि डी. येस. मग पुन्हा एकदा काय पर्याय किती, 2. सो लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 39 पर्याय क्रमांक किती उत्तर आहे, तर 2 उत्तर बी सी आणि डी. हे 3 वेगवेगळ्या धर्माचे लोक, म्हणूनच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याला आपण काय म्हणतो, तर ब्रदर इन लॉ काय म्हणतो आपण त्याला, ब्रदर इन लॉ संघटना असं आपण त्या संघटनेला म्हणतो. यामुळे 39 चं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचं आपल्याला विचारले महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गुप्त संघटना आहेत त्या गुप्त संघटनांबद्दलची आपल्याला माहिती इथे विचारलेली मित्रांनो. सो लक्षात घ्या इथं आपल्याला गुप्त संघटनांची माहिती विचारली. श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण जर 4 नावं बघितले तर या 4 नावांमधले हे 2 नावं अत्यंत महत्वाचे नाव आहेत, दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे. कारण हे दोन्ही नेते म्हणजे लोकमान्य टिळकांचे परमभक्त होते आणि टिळकांच्या प्रत्येक चळवळीमध्ये हे टिळकांबरोबर असणारे नेते. टिळकांच्या मृत्यूनंतर पुन्हा गांधींबरोबर देखील ते लोक आपल्याला बघायला मिळतात. गांधींबरोबरच्या प्रत्येक चळवळींमध्ये ते सहभागी होते. त्यामुळे टिळकांचे परमभक्त, टिळकांना गुरुस्थानी मानणारे हे 2 महान नेते ज्यांची नावं आपण ऐकलेली असतात. पण ह्या 2 लोकांची नावं ती कमी प्रमाणात ऐकलेली असतात. जरा डीप अभ्यास झाला तर ती ऐकलेली असतात. सो याचा जर आपण विचार केला तर दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे. लक्षात घ्या गंगाधर देशपांडे हे आहेत बेळगाव मधले आणि दादासाहेब खापर्डे हे आहेत कुठले, अमरावती मधले. बेळगाव मधले असल्यामुळेच गंगाधर देशपांडे यांना कर्नाटक लायन असं म्हणलं जायचं. कर्नाटकचं काय, कर्नाटक लायन असं त्यांना म्हणलं जायचं. सो ही गोष्ट खूप महत्वाची आपल्याला की बाबा कर्नाटकचा सिंह असं त्यांना म्हणलं जायचं. मग कर्नाटकचा सिंह यामुळे बेळगाव हे त्यांचं केंद्र आणि दादासाहेब खापर्डे हे कुठले, तर मूळ अमरावतीतले, त्यामुळे त्यांचं ते केंद्र. आपण जर यानुसार विचार करायला गेलो गंगाधर देशपांडे काय बेळगाव म्हणजे किती, पर्याय क्रमांक म्हणजे सॉरी तर किती 2, जे डीचं 2. मग डीचं 2 जर आपण लावलं तर आपल्याला उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. सो लक्षात घ्या श्रीधर परांजपेंचं वर्धा नागपूर, सिद्धनाथ काणे यवतमाळ, दादासाहेब खापर्डे अमरावती, गंगाधर देशपांडे बेळगाव. सो पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 40 याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक किती, 3. ह्याला फिक्स हे करू. ह्याच्यावरती ओके 2 मिनिटं जरा प्रॉब्लेम झाला होता. आपण पुन्हा एकदा बघूया प्रश्न क्रमांक 40 उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 3. ओके. सो पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. आता आपल्याला भूगोल या संदर्भात गोष्टी चालू करायच्या आहेत. भूगोला संदर्भातल्या गोष्टी आपण समजून घेऊया. भूगोलचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो इतिहासाचा आपण आतापर्यंत बघितलं. आता भूगोलचा आपण सुरू करूया. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधात काही समस्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे. बघा इथे विचारलंय का आपल्याला, सामाजिक स्वरूपाची समस्या विचारलेली आहे. शेतीमध्ये अनेक समस्या आहेत पण सामाजिक स्वरूपाची कुठली समस्या आहे. मग बघा आपल्याला इथं पर्याय काय दिलेले आहेत,
पर्यायामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर विचारलेला आहे की बाबा हवामानाची प्रतिकूल परिस्थिती. आता हवामान गोष्ट दिली आहे त्यामुळे त्याचा समाजाशी अर्थार्थ काही संबंध नाहीये, तो सामाजिक प्रश्न नाहीये. मर्यादित कृषी संशोधन, तर हा देखील सामाजिक प्रश्न नाहीये. ठीक आहे, जे काय ते संशोधन आहे त्यामुळे त्याचा संबंध सामाजिक म्हणजे सोशल गोष्टीशी आहे का, तर बिलकुल नाहीये. त्या कारणामुळे ते दोन कॅन्सल. आर्थिक भांडवलाचा अभाव हा मुद्दा आहे का, तर हा मुद्दा देखील यामध्ये येत नाहीये. मग शेत जमिनीचं विभाजन हे येतं का, तर येस, हे मात्र त्याच्यामध्ये उत्तर येणार. म्हणून इथे उत्तर असणार काय, तर प्रश्न क्रमांक 41 उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्या, आपल्याला शेत जमिनीचं विभाजन हा मुद्दा काय येऊ शकतो इथं उत्तरामध्ये. याचं कारण आहे की आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या प्रत्येक घरामध्ये साधारणपणे 2-2, 3-3 मुलं आहेत. म्हणजे समजा आमच्या आजोबांकडे 100 एकर जमीन आहे असं कोणतरी म्हणत असतं बरं का, मी माझं उदाहरण देत नाही इथं. आमच्या आजोबांकडे समजा 100 एकर जमीन आहे. आमच्या आजोबांना 4 पोरं होते, झाले 4 पोरांमध्ये किती झाली, 25-25 एकर. त्या 4 पोरांना पुन्हा प्रत्येकाला 2-2 म्हणजे पुन्हा त्यांचं किती झाले, त्यांचे झाले 12.5 एकर. पुन्हा त्याला अजून 2-2 म्हणजे त्याचं किती झालं, 6.25 एकर. म्हणजे बघा, पणजोबाच्या काळामध्ये 100 एकर, त्याच्यानंतर आजोबाच्या काळामध्ये किती, आजोबाच्या काळामध्ये समजा आपण बघितलं 25 एकर, त्याच्यानंतर वडिलाच्या काळात किती 12 एकर, आणि त्या खाली पोराच्या हातामध्ये किती 6.25 एकर. अशा पद्धतीने आपल्याकडे काय होतंय की बाबा हे जे काही शेत जमिनीचं विभाजन आहे ते मोठ्या प्रमाणात होतंय. आणि हे विभाजन होत असल्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्याला शेती संबंधामध्ये काही समस्या बघायला मिळतात. आपण एकाच प्रकारचं पीक लावू शकत नाही, वेगवेगळ्या शेतांमध्ये वेगवेगळे पीक लागणार, कारण वेगवेगळ्या शेतीमध्ये जमिनीची मालकी वेगवेगळ्या लोकांची आहे. मग काही लोक म्हणणार अरे 6 एकर आहे, कशाला पडीक हे चालू ठेवायची, तशीच पडीक ठेव. पडीक ठेवलं तरी शेताची किंमत वाढतीये. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मानसिकता आहे आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये काय होतं, कमतरता येते. आणि यामुळे उत्तर असणार काय, प्रश्न क्रमांक 41 पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आपल्याला आहे साधारणपणे प्राकृतिक रचनेसंदर्भातला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेमध्ये कोणता पर्वत किंवा डोंगर आहे असं आपल्याला विचारलंय. साधा सिंपल प्रश्न आहे बघा, पश्चिमेला आणि काय विचारलंय, उत्तर दक्षिण. आता उत्तर दक्षिण सातपुडा आहे का उत्तर दक्षिण, बिलकुल नाहीये, तो पूर्व पश्चिम पसरलेला आहे. शंभू महादेव आहे का, तोही बिलकुल नाहीये, पूर्व पश्चिम आहे. सातमाळ आहे का, तर सातमाळ देखील पूर्णपणे काय पूर्व पश्चिम आहे. याचा आता उत्तर काय इथं, सह्याद्री. सह्याद्री कसा आहे, सह्याद्री उत्तर दक्षिण अशा पद्धतीने आपल्याला पसरलेला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला तो गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे. खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प. बघा, बहुउद्देशीय प्रकल्प. आता जर आपण याचा विचार केला तर साबरमती, तापी, माही आणि नर्मदा. आता यात बघा लॉजिक लावायचं म्हणलं तर लॉजिक वेगवेगळ्या प्रकारचे आहे, परंतु खरं जर विचार करायला गेलो तर आपल्याला प्रत्येकाला काक्रापार माहिती आहे. आणि काक्रापार हे पूर्णपणे आपल्याला तापी नदीवर बघायला मिळतं. त्याच काक्रापारच्या शेजारी कुठला आहे, उकाई नावाचा प्रकल्प आहे. दोन्ही पण सुरत जिल्ह्यामध्ये आहेत. आणि नदी कुठली आहे, तर तापी आहे, कारण सुरत मधनं तापी नदी वाहते. म्हणजे लॉजिक काही लावू शकतो आपण, नो प्रॉब्लेम. परंतु डायरेक्ट उत्तर माहित असेल तर डायरेक्ट उत्तर हे आहे. लक्षात घ्या काय उत्तर आहे बाबा, की उकाई हा जो प्रकल्प आहे तो कुठल्या नदीवरती आहे, तो आहे गुजरातमध्ये तापी या नदीवरती वसलेला. सो या पद्धतीने उकाई हा महत्वाचा प्रकल्प. आता लॉजिक लावताना आपण असंही लावू शकतो की नर्मदावरती ऑलरेडी सरदार प्रकल्प आहे, मग सरदार प्रकल्पानंतर पुन्हा उकाई नावाचा बहुउद्देशीय प्रकल्प तिथं बांधतील का, नाही बांधणार, असंही लॉजिक आहे. ओके, म्हणजे लॉजिक लावलं तर काही लावू शकतो, पण परफेक्ट उत्तर माहिती असेल तर ते उत्तर काय आहे बाबा, तापी नदी. तापी नदीवरती कुठला प्रकल्प आहे, उकाई नावाचा प्रकल्प आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की भारतामध्ये टिंबटिंब या पिकाला सुवर्णतंतू असं म्हणतात, असं आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलेले, टिंबटिंब या पिकाला सुवर्णतंतू. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे, उत्तर काय आहे, ताग आहे. एकदम सिंपल. पुन्हा एकदा सांगतो, भूगोलमध्ये असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना 36 सेकंदांचा वेळ लागत नाही. ते प्रश्न आपल्याला साधारणपणे 2-3 सेकंदात, अगदी मॅक्झिमम 5 सेकंदामध्ये आपले कंप्लीट होणार आहेत असे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे त्याचा उरलेला वेळ आपल्याला इतर विषयांमध्ये देखील देता येऊ शकतो. अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतात. आता लोह खनिज आपल्याला एक जनरली एक आयडिया आहेच की आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आपल्याकडे हा जो काही महाराष्ट्र दाखवला जातो, या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आहेत. या खनिजांचा जर आपण विचार केला तर बॉक्साईट हा जर आपण बघितला तर तो बॉक्साईट कुठे सापडतो, तो बॉक्साईट सापडतो फक्त याच भागामध्ये. आपण दगडी कोळसा जर विचार केला तर दगडी कोळसा हा सापडतो फक्त कुठल्या भागामध्ये, तर फक्त पूर्व भागामध्ये. मात्र पूर्व आणि दक्षिण या दोन्ही भागामध्ये सापडणारा काय आहे, त्या दोन्ही भागामध्ये सापडणारा आहे लोह खनिज.
सो लक्षात घ्या मित्रांनो, लोह खनिज दोन्ही भागात सापडतो. यानुसार लोह खनिजाचे साठे मग काय विचारले, वर्धा, नाशिक, बुलढाणा, सिंधुदुर्ग. यात परफेक्ट उत्तर काय आहे, तर परफेक्ट उत्तर आहे सिंधुदुर्ग. कारण पूर्व महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यात लोह खनिज आहे. ओके, आणि खाली सिंधुदुर्गामध्ये आहे. मग ते तर जिल्हे इथे दिलेले नाहीत पर्यायामध्ये, म्हणून उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे काय, तर कृषी संदर्भातला एक प्रश्न आहे किंवा कृषी मार्केटिंग संदर्भातला एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना असं आपल्याला विचारले. काय विचारलेलं बघा, महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड ह्याची स्थापना नेमकी कधी झाली. आता थोडीशी संदिग्ध आहे यामध्ये, कारण ऍक्च्युअल जी स्थापना आहे ती 1984 बघा मित्रांनो. मार्च महिन्यामध्ये 1984 ही हा जो काही बोर्ड आहे तो बोर्ड स्थापन झालेला होता महाराष्ट्र सरकारचा. पण पर्यायामध्ये 84 कुठेच दिलेलं नाहीये. मग 84च्या एकदम जवळचा कुठला, बाबा 83. मग आपण उत्तर काय देऊ शकतो, पर्याय क्रमांक 4. कारण इथं ऑप्शन नाही आपल्याला दुसरा कुठलाच. 84 ही ऍक्च्युअल स्थापनेची डेट आहे. बरं, आता असल्या ठिकाणी आपल्याला जवळची कुठली शोधा, लांबची कुठली, अशा काही गोष्टीची गरज नसते खरं तर. त्यामुळे एखाद्या वेळेला जर समजा आपल्यापैकीच काही मुलांनी सांगितले की अरे नाही, हे तुम्ही पर्याय दिलेलंच नाहीये, आम्ही काहीच करू शकत नाही, जवळचं बिवळचं आम्हाला माहित नाही, हा प्रश्न कॅन्सल, तर तसा येऊ शकतो, सांगता येत नाही. पण जास्तीत जास्त जवळचं काय, तर ते 83. ऍक्च्युअल स्थापना किती आहे, 84. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर. आता खूप सोपा प्रश्न आहे, पुन्हा एकदा बघा. चेन्नई, आता प्रत्येकालाच माहिती चेन्नई कुठल्या किनारपट्टीवरती आहे, तर पूर्व किनारपट्टीवरती आहे. हल्दिया पूर्व किनारपट्टीवरती आहे. कलकत्ता पूर्व किनारपट्टीवरती आहे. मग कुठलं, पश्चिम किनारपट्टीवर असणारे एकमेव बंदर ते म्हणजे कांडला. लक्षात घ्या मित्रांनो, कांडला हे अत्यंत महत्वाचं बंदर आहे. भारताला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं, ज्यावेळेला पाकिस्तान हा वेगळा झाला, त्यावेळेला कराची हे पाकिस्तानमध्ये गेलं. मग अशा वेळेला आपल्याला काय, म्हणून आपण गुजरातमध्ये हे एक नवीन बंदर तयार केलं होतं, कांडला नावाचं बंदर. ठीक आहे, ज्यावेळेला कराची तिकडे गेलं त्यावेळेला आपण लगेच हे एक नवीन बंदर तयार केलं, जेणेकरून आपल्याकडे या भागामध्ये मुंबई हे एक बंदर आहेच आहे, पण तो सगळा कराचीचा ताण मुंबईवर पडण्याच्या ऐवजी काय करायचं, तर कांडला तयार करायचं. म्हणून हा कांडला निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानुसार आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळणार हे कांडला महत्वाचं बंदर पश्चिम किनारपट्टीवर. पुढचा प्रश्न इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. 2019च्या भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती. आपल्याला प्रत्येकाला माहिती की महाराष्ट्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल असतो, आणि त्या आर्थिक पाहणी अहवालानुसार आपल्याला काही प्रश्न असतात. मग त्यातलाच एक प्रश्न विचारलाय की 2019 या दरम्यान देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती. 19 आहे त्यामुळे फ्री होतं, कुठल्या काळात, या काळात कोविड वगैरे नव्हता त्यामुळे टेन्शन नव्हतं, उत्पन्न जास्तच असणार. मग त्या काळात उत्पन्न किती होतं, तर 9.34%. कोविड नव्हता, लोक फिरत होते, पैसा होता लोकांकडे, आणि त्यामुळे 9.34%. त्यामुळे नाही, परंतु आर्थिक पाहणी अहवालात तो आकडा दिलेला आहे या कारणामुळे. सो मित्रांनो, इथं उत्तर काय आहे, प्रश्न क्रमांक कितवा, प्रश्न क्रमांक 48वा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपल्याला खूप सोपा आहे, पुन्हा एकदा प्रश्न हा लक्षात घ्या. आपल्याला काय विचारलेलं की भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असलेलं राज्य कोणतं. आता भिलाई लोह पोलाद उद्योग आहे, मग हे आपल्याला कुठे आहे, छत्तीसगडमध्ये. हे सगळ्यांनाच माहिती आहे, जनरली आपण अभ्यास करतो, आपल्याला प्रत्येकाला माहित असतं, अगदी 10वी पर्यंतच्या मुलांनाही माहित असतं. त्या कारणामुळे भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असलेलं राज्य कुठलं, छत्तीसगड. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा, महाराष्ट्र राज्यामध्ये 1911-21 या दशकात लोकसंख्या वाढ ही ऋणात्मक म्हणजे काय होती, निगेटिव्ह होती. याचं कारण काय, याचं कारण त्या काळात जन्मदर हा कमी होता, तर असं काय म्हणता येणार नाही, हे चुकीचं विधान आहे. साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ होती, हे असू शकतं. पुरामुळे झालेला मृत्यू असू शकतं. औद्योगिक कारणाचा अभाव असू शकतं. पण औद्योगिकरण हे त्या काळात कुठंच नव्हतं, कधीच नव्हतं. म्हणजे प्रत्येक वेळेलाच काही ऋणात्मक झाली का आपली, तर नाही. त्यामुळे हाही मुद्दा असणार नाही. पुरामुळे, आता पूर काय भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तर येणार नाहीये, तो विशिष्ट एरियामध्ये येणार आहे जिथं नदी वगैरे आहे अशा पट्ट्यामध्ये, त्यामुळे हेही कारण नाही. पण साथीचे रोग हे मात्र खूप जास्त होते, कारण साथ एका विशिष्ट भागात झाली तर ती संपूर्ण भारतात पसरायला वेळ लागत नाही. आपण एक्झाम्पल कोरोना बघितलेलंच आहे. या कारणामुळे साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरातील वाढ हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. प्रश्न क्रमांक 50, पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, ग्रामीण भागातील लोकसंख्या ही काय होते, सतत कमी होत आहे, याचं कारण काय? तर ग्रामीण भागामध्ये जन्मदर कमी आहे असं काही शक्य नाहीये. जन्मदर ग्रामीण भागात कमी, उलट ग्रामीण भागात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, जन्मदर उलट जास्त असू शकतो. ठीक आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर, यस हे आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आपल्याकडे. अनेक गावच्या गाव आपल्याकडे काय झालेत, पूर्णपणे ओसाड झालेले आहेत. याचं कारण काय? याचं कारण आमच्याकडे स्थलांतर शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मग आता ते का आहे? कारण ग्रामीण भागात रोजगारांची उपलब्धता कमी आहे. अगदी बरोबर आहे. ग्रामीण भागात रोजगार नाहीये असं आहे का? बिलकुल नाही, आहेत, पण त्याची जी उपलब्धता आहे ती मात्र कमी आहे. तुम्ही शहरी भागात आलात तर तुम्हाला प्रत्येकाला काम मिळणारच आहे. बघा, मुंबई सारख्या शहरात जर तुम्ही गेलात, तुमच्याकडे शिक्षण नाहीये, तरी पण तुम्ही महिन्याला 10-15 हजार रुपये आरामात कमवू शकतात. कसं काय? तर बघा, युपी बिहारचे लोक येतात, आल्यानंतर 4-5 दिवस राहतात आणि 5व्या-6व्या दिवशी आपल्याला कळतं की हा कामाला लागलेला आहे, याला 10-12 हजार रुपये महिना पगार सुरू झालेला आहे. वॉचमनगिरी तरी करतोच तो व्यक्ती. त्यामुळे आपण जर काम करायचंच म्हणलं तर आपल्याला काम कुठेही मिळणार आहे, शहरी भागामध्ये, म्हणजे मोठ्या प्रमाणात शहरी भागात मिळणार आहे, पण ग्रामीण भागामध्ये अशा कामाची कमतरता नक्कीच असते. त्यामुळे शहरी भागाकडे होणारं स्थलांतर ते का होतं? कारण रोजगाराची ग्रामीण भागात काय उपलब्धता कमी, ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त आहे. तर हे पण काय पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून लक्षात घ्या, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मग बी आणि सी असू शकतं. म्हणून उत्तर काय येणार इथं? बी आणि सी. पर्याय क्रमांक किती? 1. प्रश्न क्रमांक 51 उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. काय? बी आणि सी. पुढचा प्रश्न आहे जो हवामानासंदर्भात आपल्याला विचारलेला प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशामध्ये असतं. आता लक्षात घ्या, मे महिना आहे, मे महिन्यामध्ये तापमान सिंपल आहे मित्रांनो. आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, हवामान या विभागामध्ये आपण शिकतोच नेहमी की उन्हाळ्यामध्ये तापमान खूप जास्त असतं. उन्हाळ्यात तापमान जास्त असतं, पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की किनारपट्टी भागामध्ये तापमान जास्त वाढतही नाही आणि जास्त कमीही होत नाही. याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये किनारपट्टी, कोकण किनारपट्टी भागामध्ये तापमान जास्त नसतं आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला जर आपण बघायला गेलो तर कोकण किनारपट्टीमधलं तापमान जास्त कमीही होत नाही. म्हणजे जसजसं किनारपट्टीकडे जाऊ तसतसं तापमान सम राहतं आणि जसजसं किनारपट्टीपासून आपण दूर जाऊ तसतसं तापमान काय होतं? विषम राहत असतं. मग आता उन्हाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर किनारपट्टीपासून अंतर्गत भागात जात असताना तापमान वाढत जातं आणि तापमान वाढत जातं. यामुळेच आपण बघितलं तर किनारपट्टी प्रदेशात जास्त तापमान आहे का? बिलकुल नाही. पश्चिम महाराष्ट्र तोही नाही, मराठवाडा तोही नाही, पूर्व विदर्भ यस 100%. कारण किनारपट्टीपासून पूर्व विदर्भ हा सर्वात लांब आहे आणि म्हणून मे महिन्यामध्ये सर्वाधिक तापमान कुठं असणार? पूर्व विदर्भामध्ये. सो प्रश्न क्रमांक 52 उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण, नीलक्रांती ब्ल्यू रिव्होल्युशन हे कधी जाहीर केलं? सो लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर आहे 2018. ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये मत्स्य उत्पादनाचं उत्पादन जास्त व्हावं यासाठी काहीतरी क्रांती करायची, काहीतरी धोरण आखायचे. तर हे जे धोरण आहे हे महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केलं होतं. कधी? तर ते केलेलं होतं 2018 मध्ये. खूप महत्वाचा प्रश्न आहे, 2018ला हे डिक्लेअर केलेलं होतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा जो भूगोलचा प्रश्न आहे आपला, लक्षात घ्या. हा जो प्रश्न आहे यात काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणतं, पुढीलपैकी विधाने योग्य की अयोग्य असं आपल्याला विचारलंय. काय विचारलेलं आहे? योग्य की अयोग्य. जर वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. लक्षात घ्या, शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नाही असं आहे म्हणून हे उत्तर हा प्रश्न पर्याय काय हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट, वाटे हिस्स्यांमधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी बरोबर आहे. कारण व्यापारीकरणामुळे काय झालेले, एकतर गोष्ट लक्षात घ्या की समजा मी जॉब करतोय, माझी गावाकडे शेती आहे, शेतात जाऊन काम करणं हे मला शक्य नाहीये कारण मला जॉब करायचा आहे. मग अशा वेळेला मी वहिवाटीने देतो का शेती? हो देतो. कारण जर नुसतीच पडीक ठेवली तर मला उत्पन्न मिळणार नाहीये, पण जर मी वहिवाटीने दिली, दुसऱ्याला करायला दिली, तर मी ठरवलेलं आहे तिथं की तू माझी 1 वर्ष शेती वापरायची, त्यात काय उत्पन्न घ्यायचे तू ठरव, त्याला मला वर्षाला तू इतकी अमाऊंट द्यायची. त्याला आपण काय म्हणतो? वहिवाटीने देणं. म्हणून याचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे का? तर हो आहे जास्त. आणि म्हणूनच मग आपण जर इथं उत्तरामध्ये बघायला गेलो तर ए बी योग्य हे पूर्णपणे चुकीचं असणार. ए बी योग्य विधान नाहीत, हेही चुकीचे आहे. ए विधान चुकीचे आहे, बी विधान योग्य आहे. तर यस,
हे विधान मात्र आपल्याला बरोबर येणार आहे, कारण ए कसं आहे चुकीचे आहे पण बी कसं आहे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 54 उत्तर असणार पर्याय क्रमांक किती 3. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा प्रश्न आपल्या बाबतीतला, जो माझ्यामध्ये शेवटचा प्रश्न असणार आहे आपल्या भूगोल या विषयातला. सो लक्षात घ्या मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये संदिग्धता आहे परंतु 100% आपण इथं उत्तर देऊ शकतो. महाराष्ट्राच्या काय बघा, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. प्रश्न काय विचारलाय, सर्वात जास्त परिणाम. तसा विचार करायला गेलो तर दख्खनचा पठार हे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये आहे. सह्याद्री पर्वत, सातपुडा डोंगर हे देखील आहेत. किनारपट्टी ही देखील आहे. मुडखेत टेकड्या. आता ह्याचा मात्र प्रॉब्लेम आहे, हे काही असं संबंध येत नाही म्हणून हे चुकीचंच आहे. ह्या 3 गोष्टी तर प्राकृतिक रचनेमध्ये आहेत. ह्या 3 गोष्टींवरती आपल्याला विचार करायचा आहे. या 3 गोष्टीचा विचार करता सर्वात जास्त परिणाम कशाचा झालाय असं जर आपल्याला विचारलं तर मात्र उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग. ह्याचं एक सिंपल एक्झाम्पल, सह्याद्री पर्वत याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो जलविभाजक. महाराष्ट्रातला जलविभाजक याला आपण म्हणतो जलविभाजक. याचा अर्थ असा असतो की सह्याद्री पर्वताचा जो पश्चिम भाग आहे त्या भागातला हवामान आणि सह्याद्रीचा जो पूर्व भाग आहे त्या भागातला हवामान यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर समजा पर्जन्याचा विचार केला तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये पर्जन्याचं खूप जास्त प्रमाण आहे पण पूर्व भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. याचा अर्थ खूप जास्त पर्जन्य पश्चिम भागातला, खूप कमी पर्जन्य पूर्व भागातला, या दोघांना एकमेकांपासून अलग करणारा सह्याद्री पर्वत. ओके, तापमानाच्या बाबतीत पण तेच किंवा हवामानाच्या बाबतीत पण तेच. समजा आपण बघितलं की सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग किनारपट्टीचा हवामान कसं आहे, विषम प्रकारचं हवामान, सम प्रकारचं हवामान आहे. आणि समजा आपण पूर्वेकडे गेलो तर हवामान कसं आहे, विषम प्रकारचं. सो लक्षात घ्या, सम प्रकारचं हवामान आणि विषम प्रकारचं हवामान या दोन्ही हवामानांना वेगळं करणारा हा आपला काय आहे, सह्याद्री. आणि म्हणून आपल्याला प्रश्न काय विचारलाय की महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणाम झालाय. तर यस, याचं उत्तर काय असणार आहे, 100% पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा तेच की 2 हा पर्याय आयोगाला यावेळेला जास्त आवडलेला आहे. सो थँक्यू फ्रेंड. हे आपलं भूगोलचं आणि इतिहासाचं बाकीचे विषय आपण पुढे कंटिन्यूस करणार आहोत.